अम्ब त्वां संदधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र। येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रेकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला। अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णौ खलु पाण्डवैरननदी कैवर्तक केशवः। पाराशरैव च सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटम् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम्। लोके सज्जन षट्पदैर्हरहरः पेपीयमानर्मुदा भूयात् भारत पंकजं कलिमल प्रध्वंसिनः श्रेयसे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ओम श्री कृष्णार्पणमस्तु। अध्याय 18वा, ओवी नंबर 1401. वाचुनी सागराचा वाचुनी सागराचा पोटी वडवा नळू शरण आला किरीटी. जाळून ठाके तया गोठी वाळूनी ते पा. याशिवाय ऐक्याचे शरण न येता अर्जुना, समुद्राच्या पोटात वडवा नळ जसा शरण येतो खरा, पण तो समुद्रापासून भिन्न राहून त्यास जाळीत नाही काय, तसे माझ्याहून भिन्न राहून शरण येणाऱ्या त्या गोष्टी टाकून दे. मजही शरण रिघिजे आणि जीवत्वेची आसीजे. धिग बोली या न लजे प्रज्ञा केवी. मलाही शरण यावयाचे आणि जीवपणानेच असावयाचे. धिक्कार असो या बोलण्याला. या बोलण्याची बुद्धीला लाज कशी वाटत नाही. अगा प्राकृताही राया अंगी पडे जे धनंजया. ते दासी रुही की तया समान होय. अरे अर्जुना, एखाद्या सामान्य राजानेही जिच्या अंगीकार केलेला असतो, ती बटीक जरी असली तरी त्या राजाच्या बरोबरीला येते. मामी विश्वेश्वरू भेटे आणि जीवग्रंथी न सुटे. हे बोल नको ओखटे कानी लावू. मग मी जो विश्वाचा स्वामी तो भेटतो आणि जीवदशेचे बंधन मात्र सुटत नाही. असल्या अमंगळ गोष्टी तू कानावर देखील येऊ देऊ नकोस. म्हणून मी होऊनी माते सेवने आहे आई ते. ते करी हाता येते ज्ञाने येणे. म्हणून मद्रूप होऊन माझी सेवा भक्ती करणे ही माझी सहज भक्ती आहे. मी माझी सहज भक्ती या ज्ञानाने हस्तगत होईल असे कर. मग ताकोनिया काढिले लोणी मागैते ताकी घातले. परी न घेपे काही केले तेने जेवी. मग ताकातून काढलेले लोणी ताकात पुन्हा घातले तरी ते लोणी जसे त्या ताकात काही एक केल्याने मिसळत नाही. लोह उभे खाय माती ते परिसाचिये संगती. सोने जालया पुढती न शिवेजे मळे. लोखंड जरी उभे टांगून ठेवले तरी त्याला गंज चढतो, पण तेच लोखंड परिसाच्या योगाने सोने झाले असता त्यास गंजाचा स्पर्श होत नाही. हे असो काष्टापासोनी मथुनी घेतली या म्हणणे. मग काष्टेही कोंडीनी न ठके जैसा. हे राहू दे. काष्टापासून मंथन करून अग्नी उत्पन्न केल्यावर मग तो जसा
लाकडांनीही कोंडून राहत नाही, तैसे अद्वयत्वे मज शरण निघालिया तुझ, धर्माधर्म हे सहज लागतील ना. त्याप्रमाणे अद्वैत भावाने मला शरण आल्यावर तुला धर्माधर्म हे सहजच बाधक होणार नाहीत. अर्जुना, काय दिन करू, देखता देखत आहे अंधारू, की प्रबोधी होय गोचरू स्वप्न भ्रमू. अर्जुना, सूर्याला अंधाराची खबर असते काय, अथवा जागृत अवस्थेत स्वप्नभ्रम दिसेल काय. तैसे मजसी एकवटलेया, मी सर्व रूप वाचून या, आन काही उरावया कारण असे. त्याप्रमाणे माझ्याशी ऐक्य पावल्यावर मी जो सर्व रूप, त्या माझ्याशिवाय दुसरे काही उरण्याला कारण आहे काय. म्हणूनही त्याचे काही चित्ती ना आपुले ठाई, तुझे पाप पुण्य पाही मीची होईन. म्हणून तू आपल्या ठिकाणी तुझ्या धर्माधर्माविषयी काळजी करू नको. तुझे पुण्य व पाप मी होईल पहा. जळी वडीली पडिलिया लवना, सर्वही जळ होय विचक्षणा. तुझ तुझ मी अनन्य शरण होईन तैसा. हे चतुर अर्जुना, मीठ पाण्यात पडले असता त्याचे सर्व पाणीच होते. मला अनन्य भावाने शरण येणारा जो तू, त्या तुझ्या मी त्याप्रमाणे होईल. म्हणजे तुझे सर्वच मी होईल. तेच सर्व बंधन लक्षणे, पापे उरावे तुझेपणे, ते माझ्या बोधी वायाने होऊनी जाईल. तेव्हा माझ्याहून भिन्नपणाने असणे हे जे सर्व बंधरूपी पाप आहे, ते द्वैत भावरूपी पाप माझ्या बोधात नाहीसे होईल. येतुलेनी औपैसया, सुटलाची आहासी धनंजया, घेई मज प्रकाशोनिया, सोडविन तुते. अर्जुना, एवढ्याने तू आपोआप सुटलाच आहेस. तू मला चांगल्या प्रकाराने जाणून घे, म्हणजे मी तुला मुक्त करेन. या कारणे पुढती हे आधी न वाहे चित्ती, मज एकासी ये सुमती जानोनी शरण. या कारणास्तव येथून पुढे चित्तात तू चिंता बाळगू नकोस. हे सुबुद्धी अर्जुना, तू मला एकाला जाणून शरण ये. ऐसे सर्व रूप स्वरूपे, सर्व दृष्टी डोळसे, सर्व देश निवासे, बोलिले श्रीकृष्णे. सर्व रूपाच्या योगाने जो रूपवान आहे, सर्व दृष्टीच्या योगाने जो डोळस आहे, व जो सर्व देशात राहणारा आहे, त्या श्रीकृष्णाने याप्रमाणे अर्जुनाला सांगितले. मग सावळा संकल्कानु बाहू पसरोणी दक्षिणू, अलिंगीला स्वशरणू भक्तराजू तो. मग श्यामसुंदर श्रीकृष्णाने आपला कंकणयुक्त उजवा बाहू पसरून आपल्याला शरण आलेला भक्तश्रेष्ठ जो अर्जुन, त्याला आलिंगन दिले. न पवता जयाते, काखे सुनी बुद्धी ते, बोलणे मागवते ओसरले. ज्या ठिकाणी प्राप्त न होता वाचा ही बुद्धीला काखेत मारून माघारी परतली. ऐसे जे काही एक, बोला बुद्धीसीही अटक, ते घ्यावया मेख खेवाचे केले. असे जे काही एक वाचेला व बुद्धीला प्रवेश करण्यास कठीण, ते अर्जुनास देण्याकरता देवांनी आलिंगनाचे निमित्त केले. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, दैत्यन मोडिता केले आपणा ऐसे अर्जुना. तेव्हा अलिंगनाच्या वेळी देवांचे व अर्जुनाचे हृदय एक झाले. देवांनी आपल्या हृदयात असलेला बोध अर्जुनाच्या हृदयात घातला आणि देव व भक्त हे दैत्य न मोडता देवांनी अर्जुनाला आपल्यासारखे केले. दीपे दीप लाविला, तैसा परिश्वंगू तो झाला, दैत्य न मोडिता केला आपपणे पार्थू. एका दिव्याने दुसरा दिवा लावला असता दिसावयास जरी ते दोन दिसतात, तरी प्रकाशाच्या दृष्टीने त्यांचे ऐक्य मोडत नाही. त्याप्रमाणे तो अलिंगनाचा प्रकार झाला. म्हणजे द्वैत्य देवभक्तपणा न मोडता देवाने अर्जुनाला आपल्या स्वरूपी मिळवून घेतले. तेव्हा सुखाचा मग तया, आला तो धनंजया, तेथ वाढू तन्नी बुडोनिया केला
देवो. तेव्हा मग त्या अर्जुनाला जो सुखाचा पूर आला, त्या पुरात त्याचबरोबर देवांसही सुखाचा पूर आला. तो इतका मोठा होता की देव जरी शक्तिमान होते तरी त्यात बुडून राहिले. सिंधू सिंधू ते पावो, जाये ते पावने ठाके जुना होय. वरी रिंगे पुरवानिये आकाशही. समुद्राला समुद्र जेव्हा मिळावयास जातो तेव्हा तेव्हा ते मिळणे एकीकडेच राहते व पाणी दुप्पट होते व शिवाय भरतीला आकाशात वर वाढते. तैसे तया दोघांचे मिळणे दोघा नावरे जाणावे, कवणे किंबहुना नारायणे विश्व कोंदले. त्याप्रमाणे त्या दोघांचे मिळणे त्या दोघांना आवरत नव्हते, ते कोणी जाणावे, फार काय सांगावे. नारायणाने विश्व कोंदून भरले. एवं देवाचे मूळ सूत्र सर्वाधिकारैक पवित्र श्रीकृष्णे गीताशास्त्र प्रगट केले. त्याप्रमाणे वेदांचे सूत्र रूपाने असलेले मूळ व सर्व अधिकारांचे केवळ एकच एक पवित्र असे ठिकाण जे गीताशास्त्र ते श्रीकृष्णाने प्रगट केले. येथ गीता मूळ वेदा ऐसे केवी आले बोधा, हे म्हणाल तरी प्रसिद्धा उपपत्ती सांगू. येथे वेदांना मूळ गीता आहे हे कसे वाटले असे जर म्हणाल तर त्याची प्रसिद्ध उपपत्ती सांगतो. तरी जयाचा निश्वासी जन्म झाले वेदराशी, तो सत्य प्रतिज्ञा पैजेसी बोलीला स्वमुखे. तर ज्याच्या निश्वासात वेदराशी उत्पन्न झाले तो सत्य प्रतिज्ञ श्रीकृष्ण, जे गीताशास्त्र प्रतिज्ञापूर्वक जाणून बुजून आपल्या मुखाने बोलला. म्हणून वेदा मूळभूत गीता म्हणो हे होय उचित, आणि काही एकी येथ उपपत्ती असे. म्हणून वेदांना मूलभूत गीता आहे हे म्हणणे योग्य आहे. या म्हणण्यास आणखीनही एक कारण आहे. जेन नशतु स्वरूपे जयाचा विस्तारू जेथ लोपे लपे, ते तयाचे म्हणीपे बीज जगी. जे स्वरूपाचे नाश न पावता ज्याचा विस्तार जेथे लीन होऊन राहतो ते त्याचे बीज असे जगात म्हणतात. तरी कांडत्रयात्मक शब्दराशी अशेखू, गीते माझी असे रुखू बीजी जैसा. तर ज्याप्रमाणे वृक्ष बीजामध्ये सूक्ष्म रूपाने असतो त्याप्रमाणे कांडत्रयात्मक संपूर्ण वेद गीतेमध्ये सूक्ष्म रूपाने आहे. म्हणून वेदांचे बीज श्री गीता होय हे मज, गमे आणि सहज दिसतही आहे. म्हणून देवांचे मूळ श्री गीता आहे असे मला वाटते आणि ते सहज देखील दिसत आहे. जे वेदांचे तिन्ही भाग गीते उमटले असती चांग, भूषण रत्नी सर्वांग शोभले जैसे. कारण की ज्याप्रमाणे अलंकारातील रत्नांनी सर्व अंग शोभते त्याप्रमाणे वेदांची तिन्ही कांडे गीतेत चांगली उमटलेली आहेत. तियेची कर्माधिके तिन्ही कांडे कोणे स्थाने, गीते आहाती ते नयनी दाखवू ऐक. तीच कर्माधिक तीन कांडे कोणत्या कोणत्या ठिकाणी गीतेमध्ये आहेत ती डोळ्यांना स्पष्ट दिसतील अशी दाखवितो ऐक. तर पहिला जो अध्यायो तो शास्त्र प्रवृत्ती प्रस्तावो, द्वितीयी सांख्य सद्भावो प्रकाशिला. तर पहिला जो अध्याय आहे तो गीताशास्त्राच्या प्रवृत्तीची प्रस्तावना आहे व दुसऱ्या अध्यायात सांख्यशास्त्राचा अभिप्राय थोडक्यात स्पष्ट सांगितला आहे. मोक्षदानी स्वतंत्र ज्ञानप्रधान हे शास्त्र, येतुलाले दुजी सूत्र उभारिले. हे गीताशास्त्र ज्ञानप्रधान असून मोक्ष देण्यास स्वतंत्र आहे इतकेच दुसऱ्या अध्यायात थोडक्यात सांगितले आहे. मग अज्ञाने बांधलया मोक्षपदी बैसावया, साधनारंभू तो तृतीया ध्यायी बोलिला. मग अज्ञानाने बांधलेल्या जीवास मोक्षपदाची प्राप्ती होण्याकरता साधनाचा जो आरंभ
कर्ममार्ग तो 3ऱ्या अध्यायात सांगितला आहे. जे देहाभिमान बंधे सांडूनी काम्य निषिद्धे विहित परी अप्रमादे अनुष्ठावे. कारण की देहांकार रूपी बंधनाने बद्ध झालेल्या जीवांनी काम्य व निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्मांचे आचरण करावे. परंतु त्या विहित कर्माचरणात चुका करू कर्माचरणात चुका करू नये. ऐसेनी सद्भावे कर्म करावे, हा तिजा अध्याव जो देवे निर्णय केला ते जाणावे कर्मकांड येथ. अशा रीतीने शुद्ध भावाने कर्म करावे, हा जो 3ऱ्या अध्यायात देवांनी निर्णय केला ते या गीतेचे कर्मकांड जाणावे. आणि त्याची नित्याधिक अज्ञानाचे आवश्यक अचरता मोचक केवी होय पा. आणि तेच नित्याधिक कर्म आचरले असता अज्ञानापासून खास सोडविणारे, अज्ञानाचा नाश करणारे कसे होईल. ऐसी अपेक्षा झालिया बद्ध मुमुक्षुते आलिया, देवे ब्रह्मार्पणत्वे क्रिया सांगितली. अशी इच्छा झाली असता व बद्ध पुरुष मुमुक्षुतेला आला असता, बद्ध पुरुषाला मोक्षाची इच्छा झाली असता, त्याच्या करिता देवाने ब्रह्मार्पण बुद्धीने कर्म करावयास सांगितले आहे. जे देह वाचा मानसे विहित निपजे जे जैसे, ते एक ईश्वरोद्देशे की जे म्हणितले. ते असे की शरीर वाचा व मन यांच्याकडून जे जे विहित कर्म जसे उत्पन्न होईल, ते विहित कर्म एका ईश्वराच्या उद्देशाने करावे असे देवांनी सांगितले. हेची ईश्वरी कर्मयोगे भजन कथनांचे खांगे आदरिले शेष भागे चतुर्थाचेनी. कर्मयोगाने ईश्वराच्या ठिकाणी उपासना करावी कशी करावी या सांगण्याचा विषया 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात आरंभ केला आहे. ते विश्वरूप आकारावा अध्यावो संपे जवत अथवा तव कर्मे ईशु भजावा, हे जे बोलिले. 4थ्या अध्यायाच्या अखेरपासून तो विश्वरूपाचा 11वा अध्याय सर्व संपेपर्यंत कर्माच्या योगाने ईश्वराची उपासना करावी हे जे सांगितले. ते अष्टाध्यायी उघड जाण ते येथे देवता कांड शास्त्र सांगत असे आड मोडूनी बोले. या गीतेमध्ये त्या 8 अध्यायात स्पष्ट देवता कांड उपासना कांड आहे असे गीताशास्त्र सांगत आहे. हे आडपडदा सारून मी स्पष्ट सांगतो. आणि तेनेची ईशप्रसादे श्री गुरु संप्रदाय लब्धे साच ज्ञान उद्बोधे ओवळे जे. आणि उपासनेने प्रसन्न होऊन मिळविलेल्या ईश्वराच्या त्या प्रसादाने व गुरूंच्या संप्रदायातून प्राप्त झाल्याने जे खरे कोवळे दृढ ज्ञान अनुभवाला येते. अद्वेष्टादी प्रभूतिकी अथवा अमानित्वादिकी वाढविजे म्हणून लेखी 12वा गणू. ते कोवळे ज्ञान अद्वेष्टा वगैरे 12व्या अध्यायाच्या भागामध्ये अथवा 13व्या अध्यायाच्या अमानित्व वगैरे भागामध्ये दृढ कसे करावे हे सांगितले आहे. म्हणून आम्ही 12व्या अध्यायाची गणना ज्ञानकांडात करतो. तो 12वा अध्याय आदी आणि 15वा अवधी ज्ञान फळ पाकसिद्धी निरूपणासी. तो 12वा अध्याय पहिला धरून आणि 15वा अध्याय शेवटचा धरून अशा या 4 अध्यायात निरूपणाला ज्ञानरूपी फळाच्या परिपक्वतेची पूर्णता व विषय आहे. म्हणून चौही ऊर्ध्वमुळाती अध्यायी ज्ञानकांडे ते ठाई निरूपीचे. म्हणून ऊर्ध्वमूल हा श्लोक ज्या अध्यायात आहे तो अध्याय 15वा शेवटी धरून या 12 ते 15 अध्यायात ज्ञानकांड सांगितले आहे. एवं कांडत्रय निरूपणी श्रुतीची हे कोडीसवाणी गीता पद्मरत्नांची लेणी लिहिली आहे. याप्रमाणे गीता ही कांडत्रया
कांत्रयाचे निरूपण करण्यासाठी गोजीरवाणी श्रुतीच आहे व ह्या श्रुतीने गीतेतील श्लोकरूपी रत्नांचे अलंकार घातलेले आहेत. हे असो कांत्रयात्मक श्रुती मोक्षरूप फळ एक बोधाये जे आवश्यक ठाकावे म्हणून. हे राहू द्या, हे 3 भाग असलेले गीतारूपी श्रुती जे एक मोक्षरूपी फळ अवश्य प्राप्त करून घ्यावे म्हणून गर्जना करीत आहे. तयाचेनी साधन ज्ञानेसी वैर करो जो प्रतिदिवशी तो अज्ञान वर्ग षोडशी प्रतिपादीजे. त्या मोक्षाचे साधन जे ज्ञान, त्या ज्ञानाशी नेहमी वैर करणारा जो दंभादी 6 अज्ञानाच्या दोषाचा समुदाय तो 16व्या अध्यायात प्रतिपादन केला आहे. तो शास्त्राचा गोळावा घेऊनी वैरी जिनावा हा निरूपू तो 17वा अध्याय येत. आपल्या स्वस्वरूपी मुक्कामावर पोचविणारा शास्त्ररूपी रक्षक बरोबर घेऊन तो अज्ञान गुणांचा समुदाय रूपी वैरीत जिंकावा हा देवाने निरोप जेथे सांगितला आहे तोच या गीतेतील 17वा अध्याय होय. ऐसा प्रथमा लागोनी 17वा लाणी करुणी आत्मविश्वास निवरुणी दावीला देवे. याप्रमाणे पहिल्या अध्यायापासून तो शेवट 17व्या अध्यायापर्यंत देवांनी आपला निश्वास जो वेद तो स्पष्ट करून दाखविला. तया अर्थ जाता अशेषा केला तात्पर्याचा आवाका तो 18वा हा देखा कलशाध्याय. त्या पहिल्या अध्यायापासून तो 17व्या अध्यायाच्या अखेरपर्यंत 17 अध्यायात सांगितलेल्या संपूर्ण अर्थमात्राच्या तात्पर्याचे एकीकरण जेथे केले आहे तो हा 18वा शेवटला अध्याय आहे. पहा. एवं सकळ सांख्या सिंधू श्री भगवद्गीता प्रबंधू हा औदार्य आगळा वेदू मूर्त जाण. याप्रमाणे श्री भगवद्गीता रूपी काव्य ग्रंथ हा सर्व ज्ञानाचा समुद्र आहे व हा औदार्याने अधिक असलेला मूर्तिमंत वेदच आहे असे समज. वेदू संपन्न होय ठाई परी कृपणू ऐसा आणू नाही. जे काणी लागला तीही वर्णांच्यांची. वेद मूळचा संपन्न आहे परंतु त्याच्यासारखा दुसरा कोणी कृपण नाही. कारण की तो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या 3 वर्णांच्याच कानाला लागला. म्हणजे वेद हा 3 वर्णांनीच ऐकावा अशी त्याची आज्ञा आहे. येरा भवव्यथा ठेलिला स्त्रीशूद्रादिका प्रणिया अनवसरू मांडोनिया राहिला आहे. संसार दुःखात सापडलेल्या इतर स्त्रीशूद्रादिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही असे ठरवून वेद स्वस्त राहिला आहे. तरी मज पाहता ते मागील उणे फेडावया गीतापणे वेदू वेठला भलतेने सेव्य हो आवया. तर विचार केला असता मला असे दिसते की तो आपला मागील कमीपणा नाहीसा करण्यासाठी व वाटेल त्याला सेवन करण्यास योग्य होण्याकरता वेद गीता रूपाने प्रगट झाला आहे. नव्या अर्थे रिगोनी मणी श्रवणे लागोनी काणी जपमिशे वदनी वसोनिया. अशा रीतीने वेद सर्वांना सेवन करण्यास योग्य झाला नाही काय. हा गीतारूपी वेद अर्थाने मनात प्रवेश करून श्रवणाने कानाला लावू मग कानाला लागू व जपाच्या पारायणाच्या निमित्ताने मुखात वास्तव्य करून गीतेचा पाठू जो जाणे तयाचेनी सांगातीपणे गीता लिहोनी वाहाने पुस्तक मिशे. गीतेचा जो पाठ जाणणारा आहे त्याच्या संगतीला राहून व गीता लिहून ती पुस्तक रूपाने बाळगणे. ऐसेसा मिसकटा संसाराचा चोहटा गवादी घालील चोखटा मोक्ष सुखाची. अशा निमित्ताने संसाराच्या चव्हाट्यावर शुद्ध मोक्ष सुखाचे चांगले अन्नसत्र गीतेच्या रूपाने वेद घालीत आहेत.
परी आकाशी बसावया, पृथ्वीवरी बैसावया, रविदीप्ती रहाटावया, आवारू नभ. परंतु अंतरिक्षात विहार करण्यास, पृथ्वीवर बसण्यास व सूर्याच्या प्रकाशाला वावरण्याला आवर जसे आकाश आहे, तेवी उत्तम अधम ऐसे, सेविता कव ना तेही न पुसे, कैवल्य दाने सरिसे निववित जगा. त्याप्रमाणे गीता सेवन करीत असताना ती कोणाही सेवन करणारामध्ये उत्तम अधम अशी निवड करीत नाही व मोक्षाच्या दानाने सर्व जगाला सारखी शांत करते. या लागी मागिली कुटी, भ्याला वेदू गीतेचा पोटी, डिगाला आता गोमटी कीर्ती पातला. याकरता मागल्या अपवादाला भिवून वेद हा गीतेच्या पोटात शिरला आणि आता तो वेद चांगली कीर्ती पावला आहे. म्हणून वेदाची सुसेव्यता हे मूर्ते जाण श्री गीता, श्रीकृष्णे पांडू सुता उपदेशिली. म्हणून वेदांचे चांगले सेवन करण्यासारखे जे मूर्तिमंत रूप ते हे श्रीकृष्णाने अर्जुनाला उपदेशिलेली श्री गीता आहे. परिवत्साचेनी वोरसे, दुभत्ते होय भरोद्देशे, झाले पांडवाचे निमिषे, जगदुध्वरण. परंतु वासराच्या प्रेमाने लाभणारे गायीचे दुभते जसे घरातील सर्व माणसांच्या उपयोगास येते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने जगाचा उद्धार झाला. चातकाची कणवे, मेघू पाणी येसी धावे, तेथ चराचर आघवे, निवाले जेवी. चातकाच्या दयेने मेघ जसा पाणी घेऊन धावत येतो, तेव्हा जसे स्थावर जंगमात्मक जग शांत होते. का अनन्य गती कमळा, लागी सूर्य ये वेळोवेळा, की सुखिया होईजे डोळा त्रिभुवनीचा. अथवा अनन्य गतीच्या कमळाकरता सूर्य वेळोवेळी उदयास येतो की, त्याबरोबरच त्रिभुवनातील लोकांच्या डोळ्यांना सुख होते. तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे, फेडिले जगाचे. त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने लक्ष्मीपती श्रीकृष्णाने गीता प्रकट करून जगाचे जन्ममरणा एवढे थोर ओझे दूर केले. सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळीता हा त्रिजगती, सूर्य नव्हे लक्ष्मीपती वक्त्राकाशीचा. सर्व शास्त्रारूपी रत्नाचे तेज प्रगट करणारा हा त्रैलोक्यात लक्ष्मीपतीच्या मुखरूपी आकाशातला गीतारूपी सूर्य नाही काय. बाप कुळ ते पवित्र, जेथीचा पार्थू या ज्ञानापात्र, जेने गीता केले स्वतंत्र आवारू जगा. जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने गीताशास्त्ररूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे, तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र व धन्य आहे. हे थांबू असो ताई. मग तेने सद्गुरू ताई श्रीकृष्ण. बर, अं? थांबायचं का? थांबायचं हो का, नाही, पूर्ण एवढं घ्यायचं? वाचून घेते ना 85. बर घ्या. चालेल का? हो चालेल, हरकत नाही. हे असो. ओके. बाप कुळ ते पवित्र, जेथीचा पार्थू या ज्ञानापात्र, जेने गीता केले स्वतंत्र आवारू जगा. जो अर्जुन या गीतारूपी ज्ञानाला योग्य झाला व ज्या अर्जुनाने गीताशास्त्राची शास्त्ररूपी स्वतंत्र कोट जगाला केला आहे, उपदेश असेल बहुतेक, तो अर्जुन ज्या कुळात उत्पन्न झाला ते कुळ पवित्र व धन्य आहे. हे असो मग तेने सद्गुरु श्रीकृष्णे पार्थाचे मिसळणे आणिले द्वैत्या. हे राहू द्या. मग त्या सद्गुरु श्रीकृष्णाने अर्जुनाचे आपल्याशी झालेले ऐक्य परत द्वैत्याला आणले, अर्जुनाला देहबुद्धीवर आणले. पाठी म्हणतसे पांडवा, शास्त्र हे मानले की जीवा, तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा. नंतर देव अर्जुनाला म्हणाले की अर्जुना,
हे गीताशास्त्र तुला अंतःकरणाला पटले ना? तेव्हा अर्जुन म्हणाला, देवा, आपल्या कृपेने हे शास्त्र मला पटले. तरी निधान जोडावया, भाग्य घडेगा धनंजया, परी जोडीले भोगावया, विपाये होय. तर अर्जुना, ठेवा प्राप्त होण्याला भाग्य लागतेच, परंतु प्राप्त झालेला ठेवा भोगण्याचे भाग्य हे क्वचितच असते. पै क्षीरसागरा एवढे, अविरजी दुधाचे भांडे, सुरा असुरा केवढे, मंथिता झाले. क्षीरसमुद्रा एवढे विरजले, न जाणारे दुधाचे भांडे, मंथन करताना देवांस व दैत्यास केवढे सायास पडले. ते सायासही फळा आले, जे अमृतही डोळा देखील. परिवरिली चुकले जतने ते, त्या केलेल्या कष्टांना देखील फळ आहे. कारण की त्यांनी देव व दानवांनी अमृत देखील डोळ्यांनी पाहिले, परंतु नंतर त्या अमृताचे रक्षण करावयास ते दैत्य चुकले. तेथ अमरत्वा ओगरिले, ते मरणाची लागी झाले. भोगो नेनता जोडले ऐसे आहे. तेव्हा जे अमरत्व येण्याकरता वाढले, ते अमृत दैत्यांच्या मरणाला कारण झाले. तेव्हा प्राप्त झालेले कसे भोगावे हे माहीत नसले म्हणजे असे होते. नहुषो स्वर्गाधिपती जावला, परी रहाटी भांबावला, तो भुजंगत्व पावला मेनसी काही. नहुष राजा स्वर्गाचा मालक झाला होता, परंतु तेथे वर्तन कसे करावे हे माहीत नसल्यामुळे त्याची चूक झाली. तेव्हा तो सर्पत्वाला पावला. हे तुला माहित नाही काय? म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेने धनंजया, आजी शास्त्र राजा इया जालासी विशो. म्हणून अर्जुना, तू पुष्कळ पुण्य केले, त्यामुळे आज गीतारूपी श्रेष्ठ शास्त्र ऐकण्यास पात्र झाला आहेस. तरी याची शास्त्राचेनी संप्रदाये पांघुरवनी शास्त्रार्थू हा निकेनी अनुष्ठी हो. तर याच शास्त्राचा संप्रदाय अंगीकारून या शास्त्रार्थाचे चांगल्या रीतीने आचरण कर हो. एरवी अमृत मंथना सारखे होईल अर्जुना, जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये विना. नाही तर अर्जुना, संप्रदायाशिवाय जर तू या शास्त्रार्थाचे अनुष्ठान करावयास लागशील तर अमृत मंथनासारखी स्थिती होईल. गाय धड जोडे गोमटी, ते त्याची पिवो ये किरीटी, जई जाणी जे हातवटी सांजवणीची. गाय चांगली धड प्राप्त झाली असता तिचे दूध तेव्हाच पिता येते की जेव्हा धार काढण्याची हातवटी कळते. तैसा गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्याही किरल आहे, परी ते फळे संप्रदाय उपासी लिया. त्याप्रमाणे गुरु प्रसन्न होतील व शिष्याला खरोखर विद्याही प्राप्त होईल, परंतु त्या विद्येचे संप्रदायाप्रमाणे अनुष्ठान केले तरच ती फलद्रूप होईल. म्हणून शास्त्री जो इथे उचितू संप्रदायो आहे, तो ऐका आता बहुवे आदरेसी. म्हणून या गीताशास्त्रात जो योग्य संप्रदाय आहे तो आता चांगला आदरपूर्वक ऐक. चालेल. सांगणार का थोडस याच्याबद्दल बोलणार तुम्ही? नाही, माझं वाचनच झालं नाही. सकाळी जरा मला कामं होती, बरं, गडबड चालू आहे थोडी. चालेल. पण शकुंतला तरी त्यांना म्हणजे असं बोला. सारांश म्हणजे तुमच्या गीतेचा, आपल्या गीतेचा सर्व अध्यायाचा सारांश त्याच्यात सांगितला आहे. नंतर समुद्रात मीठ जसं किंवा पाण्यात मीठ जसं मिसळून जातं तसं आपण याच्यात मिसळून जायला पाहिजे. पूर्ण 17 अध्यायामध्ये काय आहे ते सांगितलं. 17. 17 अध्यायामधला सारांश त्यांनी सांगितला. बरोबर. आणि जसं लवण किंवा लोखंड जसं तप्त म्हणजे पाण्यात मीठ मिसळून गेल्यानंतर ते पाणी आहे का मीठ आहे हे कळत नाही, तसंच लोखंडाचं पण आहे की लोखंडाला परीस करण्यासाठी लोखंडाला आधी खूप तापावं लागतं, तरच त्याच्यातले घाव त्याला सहन करावे लागतात, तेव्हा तो सोन्यामध्ये रूपांतरित होऊ शकतो. बरोबर. बरोबर.
मी एवढं म्हणजे असं खूप हे नाही वाचन करू शकते, पण एक अजून मिनिट माझं आहे. असं शकुंतला ते 1 मिनिटात बोलताल? हो ताई. बोला ते. छान छान झालं. तरी हा. हे हृदयचे ते हृदय घातले, म्हणजे जर आपण खूप सांगितलं तरी ते आलिंगनाच्या रूपाने काय केलं तर कृष्णाने अर्जुनाच्या हृदयात तेच ज्ञान घातलं, म्हणजे प्रगट केलं. ते ज्ञान प्रगट झाल्यावर अर्जुनाला म्हणजे असं सांगितलं की वेद हे सांगितले, वेदातही गीतासारखं सांगितलंय कर्म, उपासना आणि ज्ञान. पण ते श्वासापासून झालेत, आणि गीता हे स्वमुखाने श्रीकृष्णाने सांगितलं, असं सांगितलं. आणि की वेद हा कृपण होता, फक्त ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय ह्यांनीच ऐकावा असा अधिकार होता. पण गीता रूपाने कसं स्त्री, शूद्र सगळ्यांना अधिकार दिला हे गीता ऐकण्याचा. आणि गीताशास्त्र हे सर्वांसाठीच आहे.